सण उत्सवाचा काळ म्हणजे आनंद आणि उत्साहाचं वातावरण, पण हाच उत्साह कायदा आणि सुव्यवस्थेचा भंग करणारा ठरू नये यासाठी पोलीस प्रशासन नेहमी सतर्क असते। भोकरदन तालुक्यात येणाऱ्या पोळा, गणपती उत्सव आणि इतर धार्मिक कार्यक्रमांच्या पार्श्वभूमीवर पारत पोलीस ठाण्याने एक महत्त्वाचं आवाहन केलं आहे। कोणत्याही परिस्थितीत कायदा आणि सुव्यवस्थेचा भंग होऊ नये यासाठी त्यांनी नागरिकांना सूचना दिल्या आहेत। भोकरदन तालुक्यातील धावडा, बालसावंगी, पारत, रेणुका, पिंपळगाव यांसारख्या गावांमध्ये लवकरच पोळा, गणपती उत्सव, हिंडीबा यात्रा आणि कुस्ती दंगल असे विविध कार्यक्रम साजरे होणार आहेत। या उत्सवांच्या काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरिता पारत पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष माने यांनी विशेष काळजी घेतली आहे। त्यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की सर्व सण उत्सव डीजे मुक्त वातावरणात साजरे करावेत, तसेच गणपती उत्सवादरम्यान पत्त्यांचे डाव मांडू नयेत। जर कोणी असे करताना आढळले तर त्यांच्यावर कायदेशीर आणि कठोर कारवाई करण्यात येईल असा इशारा त्यांनी दिला आहे। या व्यतिरिक्त धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांच्या वेळी कोणीही दारू पिऊन धिंगाणा करू नयेत, समाजाच्या भावना दुखावतील असे कोणतेही गैरकृत्य करू नयेत। जर कोणी कायदा आणि सुव्यवस्थेचा भंग करताना आढळलेत तर त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल असेही माने यांनी स्पष्ट केलेत। सण उत्सव शांततेत आणि सौहार्दाच्या वातावरणात साजरे व्हावेत याकरिता पोलिसांनी हे आवाहन केले आहे। त्यांच्या या प्रयत्नांना नागरिकांनी सहकार्य करावेत अशी अपेक्षा आहे। सण उत्साह साजरा करताना कृपया कुणाच्याही भावना दुखू नये असे कृत्य करू नये। सण साजरा करताना कायद्याचं पालन करून प्रत्येक नागरिकांनी उत्साहात साजरा करावा। तसेच आपल्या अतिउत्साहामुळे इतर नागरिकांना कोणाला त्रास होऊ नये। आगामी काळात आज पोळा आहे, दारू पिऊन धिंगाणा वगैरे करू नये, त्याच्यामुळं इतर लोकांना त्रास होतो। तसेच पोळ्या दरम्यान मानापानाच्या ज्या थोड्याफार गोष्टी आहेत त्याच्यावरून वाद न घालता समंजसपणे आपण मानपानाच्या गोष्टी करून व्यवस्थितपणे पोळा साजरा करावा। तसेच काही भागात कुस्त्याचे प्रकार होतात, त्यामध्येही कोणताही अनुचित प्रकार न करता कायद्याचे पालन करून सुरळीत उत्साह साजरा करावा। तसेच गणेश उत्सवादरम्यान प्रत्येकांना आवाहन करतो की माननीय उच्च न्यायालय मुंबई यांनी डीजेवर गणपती दरम्यान बंदी घातली आहे, तशी ही बंदी आहे। तर सर्व गणपती पदाधिकारी यांना आवाहन करतो की त्यांनी डीजेचा वापर न करता आपली पारंपरिक संस्कृतीचा वापर करून ढोल ताशा व इतर पारंपरिक वाद्याचा उपयोग करून शांततेत उत्साह साजरा करावा। गणपती मंडळांनी आपापल्या मंडळाच्या परवानग्या घेऊन योग्य पदाधिकारी नेमून CCTV कॅमेरे नेवावे व उत्सव साजरा करताना कोणालाही त्रास होणार नाही व कोणाच्याही इतर धार्मिक भावना दुखवणार नाही याचं सर्वांनी पालन करावं। सण उत्सव हे सामाजिक एकोपा वाढविणारे असतात। पोलिसांनी केलेल्या आवाहनाचे पालन करून सर्वांनी मिळून हे उत्सव शांततेत आणि उत्साहात साजरे करावेत। पोलीस प्रशासन आणि नागरिकांच्या सहकार्यानेच कोणतेही अनुचित प्रकार टाळता येऊ शकतो हे इथे सिद्ध होतं।